रत्नागिरीमध्ये गोवा बनावट दारू वाहतूक करणारं वाहन जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई करत केला 22 लाखांचा मुद्देमाल जप्त। एकनाथ शिंदे 11 तारखेला परभणीच्या दौऱ्यावर। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन। प्रसिद्ध गायक सोनू निगमवर एफआयआर दाखल। बंगळुरूमधील कॉन्सर्टनंतर सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात। कन्नड समाज आणि पहलगामवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल। अलिबाग तालुक्यातील सासवणे सरपंच आणि उपसरपंचांसह सर्व सदस्य बडतर्फ। कोकण विभागीय आयुक्तांनी केली कारवाई। लाखो रुपयांच्या रकमा सेल्फनं काढल्याचे निदर्शनास। कल्याणमध्ये महापारेषण कंपनीची जबरदस्त आणि मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन। शेतकऱ्यांना प्रथम मोबदला देण्याची मागणी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत छोट्या दुकानदारांना वनविभागाची नोटीस। 6 आणि 7 तारखेला दुकानांवर तोडक कारवाई करणार। वनविभागाच्या नोटीसमुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये मातीची वाहतूक करणाऱ्या हायवाचा अपघात। अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती। नालासोपाऱ्यामध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण। शिवरायांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यात नवले पुलाजवळ आणखीन एक अपघात। ट्रकची 2 ते 3 वाहनांना जोराची धडक। ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू तर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाला मोठा विरोध। सर्वेक्षणाचं ड्रोन गावकऱ्यांनी थांबवलं तर अधिकारी आणि आंदोलक यांच्यात सर्वेक्षण रोखताना खडाजंगी। लातूर शहरातील एका दुकानाला भीषण आग। आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।